मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा निघालेला लाँग मार्च रात्रीच्या मुक्कामानंतर आता मनोहरहून पालघरकडे निघाला आहे। आज दिवसभरात मनोहर ते पालघर हे 30 किलोमीटरचं अंतर पार करत हे लाल वादळ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल। काल दिवसभर झोपी गेलेल्या प्रशासनाने आज मोर्चेकरांशी संपर्क केला असून प्रांत अधिकारी येऊन शिष्टमंडळाशी चर्चा करतील असा फोन आमदार विनोद निकोले यांना आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मात्र आम्ही जिल्हाधिकारी किंवा मंत्र्यांशिवाय कोणाशी बोलणार नाही अशी भूमिका घेत आमदार विनोद निकोले यांनी हा लाँग मार्च पुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा दिलाय। या लाँग मार्चमुळे आज मनोर पालघर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहन चालक आणि प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। आज संध्याकाळपर्यंत हा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून मागण्या मान्य न झाल्यास हाच मोर्चा पुढे मुंबई मंत्रालय किंवा पश्चिम रेल्वेकडे वळवून रेल रोको करू असा इशाराच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून देण्यात आला आहे। काल चारोटीपासून हा सुरू झालेला पायी मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हा जवळजवळ कालचा 30 किलोमीटरचा टप्पा गाठून हा सर्व शेतकरी कामगार मनोर या ठिकाणी पोचलेला आहे। पूर्ण रात्र या ठिकाणी सर्व जेवण वगैरे झाले। सर्व शेतकरी हे थकले होते, त्यांनी इथे या ठिकाणी आराम केलेला आहे आणि आता आम्ही सकाळी सर्वांची तयारी झालेली आहे। 11:30च्या दरम्यान आम्ही या ठिकाणाहून पालघरच्या दिशेने कलेक्टर कार्यालयाच्या दिशेने आम्ही या ठिकाणाहून कूच करणार आहोत। काय मागणी आहे नेमकी आणि प्रशासनाकडे काय मागणी असेल आपल्याला? हे बघा, कालपासून निघालेल्या मोर्चाला काल तर काय प्रशासनाने तसं काय विचारणा केली नाही, परंतु आज प्रशासनाकडून आम्हाला फोन करण्यात आला की पालघरचे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार अधिकारी हे या ठिकाणी भेट घेण्यासाठी मोर्चाची भेट घेण्यासाठी ते येत आहेत। आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही भेट घ्यायला जरी आले तरीसुद्धा या ठिकाणी कोणतीही चर्चा होणार नाही। चर्चा ही हा जिल्हा कलेक्टर कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतरच सक्षम अधिकारी जे असतील ते आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा होईल असं आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास पुढची भूमिका काय राहील? खरं म्हणजे आता जवळजवळ 50,000च्या वरती हा शेतकरी या पायी मोर्चामध्ये सामील झालेला आहे आणि तो हा अपेक्षाने आलेला आहे की माझ्या पदरामध्ये काही ना काही ज्या मागण्या त्याच्यातलं माझ्या पदरात काही ना काही पडेल, त्याची निराशा होणार नाही ही नक्कीच दखल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जिल्हा नेतृत्व घेत आहे। ह्या मागण्या सविस्तर चर्चा होऊन मागण्या जर पदरात पडल्या नाही तर पुढची भूमिका आमची असेल एकतर हाच 50,000चा मोर्चा, त्याच्यामध्ये अजून 20,000 वाढवू आम्ही आणि मुंबईच्या दिशेने मंत्रालयाला आगेकूच करू, नाहीतर मग आम्ही रेल रोको करू। हे आमच्याकडे दोन पर्याय आहेत।